आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा, सोनं झालं स्वस्त। 10 वाजण्याच्या सुमारास 10,000 रुपयाची घसरण। हे बघा, सर्वात मोठी बातमी सोनं संदर्भात आलेली आहे। आपण सर्वजण बघत आहोत, काही दिवसांपासून सोन्याचा भाव गगनाला भिडला होता, परंतु अचानक आज असं काय झालं की सोन्याचे भाव डायरेक्ट 10,000 रुपये घसरण झालेले आहे। 10 वाजण्याच्या सुमारास हा भाव 10,000 रुपयाची घसरण सोन्यामध्ये पाहायला मिळत आहे। हो, सर्व शहरात। आणि काय झालेलं आहे, ही घसरण झाल्यामुळे 10,000 रुपयाची घसरण झाल्यामुळे आता बघा सोन्याच्या दुकानात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। तुम्ही न्यूजवरती बघू शकता, तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। सोनं खरेदीसाठी आता सर्वजण बाहेर पडू लागलेले आहेत आणि सर्वजण सोनं खरेदी करू लागलेले आहेत, कारण सोन्याचे भाव हे स्वस्त झाले। 10 वाजण्याच्या सुमारास 10,000 रुपयाची घसरण झालेली आहे। चला सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आज प्रत्येकाच्या घरी सोनं आहे। तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, सर्वांकडे सोनं असतंच। मग ते किती पण असो, कमी असो, जास्त असो, ते काही फरक नाही, परंतु सर्वांकडे सोनं आहे, बरोबर। आणि बघा, सोन्याच्या किमती ज्या आहेत ते कमी जास्त होत असतात, परंतु एवढी मोठी घसरण झालेली आहे। 10 वाजण्याच्या सुमारास बरोबर ही घसरण झाली आणि त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी गर्दीच गर्दी झालेली आहे। सर्व सांगतो, आजचे भाव असो किंवा चांदीचे भाव पण त्या संदर्भात पण अपडेट आहे। चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। हे बघा, सोमवार 8 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमतीत थोडी घसरण नोंदली गेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या ज्या काही किमती आहेत त्या सतत वाढत आहेत, पण आज म्हणजे 8 तारखेला सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झालेली आहे। 8 तारखेला थोडी घट झालेली आहे आणि त्यानंतर मग घट अजून पाहायला मिळत आहे। किती घट झाली ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। आणि तुमच्या शहरात 10 ग्रॅम, हे बघा 10 ग्रॅम सोन्याचे भाव काय आहेत, ओके, ते आपण जाणून घेऊ इथे। तर 10 ग्रॅम सोन्याचे भाव किती आहेत ते पण आपण जाणून घेऊया। हे बघा, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 563 रुपयाची घसरण झाली आहे। हे बघा, काही ना काही कमी होतच, तर 563 रुपये जे आहेत ते कमी झालेले आहेत। त्याचवेळी 1 किलो चांदीमध्ये 1019 रुपयाची घसरण दिसून आले आहे। सोने आणि चांदीच्या सध्याचा भाव काय आहे, चला आपण त्या संदर्भात आता जाणून घेऊया। आता आजचे जे काही भाव आहेत ते समजून घ्या। हे बघा, सोन्याचा भाव कितीवर पोहोचला त्याबद्दल माहिती आलेली आहे। हे बघा, डायरेक्टली तुम्हाला सांगतो, सकाळी 10 वाजता MCX मध्ये सोन्याचा भाव 1,07,174 प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला। सोन्यात 554ची घसरण झाली आहे। सोन्याचे आतापर्यंत 1,07,456 प्रति 10 ग्रॅमचा नीचांकी विक्रम आणि 1,07,695 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक नोंदवला आहे। ओके, आता बघा पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती। हे बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आहे। आता चांदीचा भाव कितीवर पोहोचला, चांदी संदर्भात पण पहिले आपण माहिती इथे बघणार आहोत। हे बघा, सकाळी 10 वाजता MCX मध्ये चांदीचा जो काही भाव होता तो 1,23,773 रुपये प्रति किलो नोंदवला गेला। चांदीमध्ये 1,110 रुपयाची घसरण झाली आहे। बघा, 1,110 रुपयाची चांदीमध्ये पण घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। चांदीने 1,23,572 रुपये प्रति किलोचा नीचांकी आणि 1,26,400 रुपयाचा उच्चांक नोंदवला आहे। ओके, तर नीचांक आणि उच्चांक संदर्भात इथे माहिती दिलेली आहे।
किती उच्चांक गेलेले आहेत आणि किती नीचांकपर्यंत आलेला आहे त्याबद्दल माहिती. पुढे बघा, आता राज्यातील काही प्रमुख शहरे आहेत जिथे आजचे सोन्याचे जे काही दर आहेत त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. 24 कॅरेटचे प्रति तोडा दर जे आहेत तिथे दिलेले आहेत. हे बघा, आता इथे मुंबई आहे. मुंबईमध्ये आजचे सोन्याचे भाव तुम्ही बघू शकता, 10 ग्रॅमचे भाव. तर मुंबई 1,07,400, पुणे 1,07,400, त्यानंतर नागपूर 1,07,400, नाशिक 1,07,400. म्हणजे सेम भाव आपल्याला इथे या शहरामध्ये पाहायला मिळत आहे. सेम भाव आहेत या शहरामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण इथे बघितलं, हे प्रमुख शहरामध्ये सोन्याचे भाव स्थिर आहेत. ओके, आता समजून घ्या अत्यंत महत्त्वाची माहिती, ज्या माहितीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते. चला ती माहिती मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थितपणे समजून घ्या मी काय सांगत आहे. आता बघा, तर हे बघा, सोन्याचे भाव दिवसेंदिवस कमी जास्त होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. हे बघा, आता जो काही सोन्याचा भाव या 1-2 दिवसांमध्ये कमी झालेला आहे तो 563 रुपये कमी झालेला आहे. 563 रुपये. आणि हे 563 रुपये हे कमी झालेले आहेत. सांगता येत नाही, पुढे 1,000पर्यंत कमी होऊ शकतात किंवा 2,000 रुपयेपर्यंत कमी होऊ शकतात किंवा 10,000 रुपयेपर्यंत पण कमी होऊ शकतात. सांगता येत नाही. 10,000 रुपयेपर्यंत पण कमी होऊ शकतात सोन्याचे भाव, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात, परंतु एवढा मोठा माझ्या माहितीनुसार फरक पडणार नाही. जवळपास 500-1000 रुपयाचा फरक पडणार आहे. एकतर 500 रुपये जास्त होतील किंवा कमी होतील, किंवा 1000 रुपये जास्त होतील कमी होतील, असाच काही ना काही फरक चालूच राहतो डेली. ओके, तर जरी आता सोन्याचे जे काही भाव आहेत त्यामध्ये 10,000 रुपयाची घसरण जरी आली तर खूप मोठी गर्दी होईल दुकानात आणि भरपूर जण सोनं घेतील, परंतु तसं काही झालेलं नाही. अजून एवढी मोठी घसरण झालेली नाही. जवळपास 500-1000 रुपयेपर्यंत घसरण होत आहे, परंतु सांगतात नाही 2,000-5,000पर्यंत पण घसरण होऊ शकते किंवा 10,000 रुपयेपर्यंत घसरण होऊ शकते, परंतु ते आपल्याला आता डायरेक्टली सांगता येणार नाही. पुढे चालून होऊ पण शकतं, सांगता येत नाही. नाहीतर 10,000 किंवा 5,000 वाढू पण शकतात. बरं, काहीच सांगता येत नाही. सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात. ओके, ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये सोनं भाव आजचे जे काही भाव होते त्याबद्दल आपण सटीक माहिती, एकदम स्पष्ट माहिती समजून घेतली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.